कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं परवाशी बैठक घेतली आणि जवळजवळ 51 लाख रुपयाचं जीवनावश्यक साहित्य सोलापूर आणि मराठवाड्यातील 5-6 जिल्ह्यामध्ये जो पुरामुळे हाहाकार माजलेला आहे, पावसामुळे जो हाहाकार माजलेला आहे आणि ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे, ज्यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे अशा कुटुंबियांना मदत देण्याचं ठरवलं. त्यासाठी आज काल दिवसभरामध्ये ते पॅकिंग करणं, ते साहित्य गोळा करणं, यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 टीम कार्य करत होत्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि शेवटी हे सगळं साहित्य एका किटमध्ये तांदूळ 5 किलो, गव्हाचं पीठ 5 किलो, एशेल तेल, डाळ, साखर, चहापूड, पोहे, साबण, काड्यापिठी, मीठ इत्यादी, चटणी, गुळाचा 1 किलोची ढेप अशा आणि बिस्किटाचे पुडे अशा प्रकारचे एक किट तयार करून जवळजवळ आज 20,000 लोकांना जे साहित्य द्यायचं आहे त्याचे किट पाठवण्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतोय. आता कालपासून कोल्हापूरलाही आणि त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, तिथेही पाऊस पडतोय. आता या सगळ्या गाड्या जाऊन ज्या ठिकाणी गाड्या जातील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन ते देतील. अपेक्षा एवढीच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना खरोखरच याची गरज आहे त्या पूरग्रस्तांना ही मदत मिळावी यासाठी आपल्याला तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. अलीकडची जी गावं असतात, कोल्हापूरच्या महापुरामध्ये आम्हाला अनुभव असा आला की 30 गाड्या उतरून घेतात आणि खऱ्या पूरग्रस्तापर्यंत मदत पोहोचत नाही. म्हणून ही खऱ्या सगळ्या पूरग्रस्तापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला तिथल्या प्रशासनाने सहकार्य करावं. मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचा आभारी आहे. काल गोकुळी कॅम्पमध्ये ठेवलेल्या लहान मुलांच्यासाठी आणि तिथल्या नागरिकांसाठी दुधाची सोय केलेली आहे. आता दुसरं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्यांना घरामध्ये आल्यानंतर त्यांचे कपडे, त्यांची भांडी-कुंडी हे साहित्य देणं आणि मुक्या जनावरांची सगळ्यात मोठी जी अडचण झालेली आहे चाऱ्याची आणि वैरणीची. तर सगळीकडेच महापूर आल्यामुळं आता चारा मिळणं तिथं दुरापास्त आहे. जवळच्या जिल्ह्यांनीच चारा पाठवणं आणि मुक्या जनावरांचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. म्हणून आजच कोल्हापूर जिल्हा दूध संघाला मी बैठक घेईन. तिथं 2 संचालक इथं उपस्थित आहेत आणि तिथून पशुखाद्य आणि TMR हे जे वैरण तयार करण्याची आहे ते आणि सांगलीमध्ये जर आम्हाला वैरण मिळाले तर तिथे ट्रान्सपोर्ट कमी मिळेल, तिथे घेऊन आम्ही जास्तीत जास्त चारा, वैरण आणि पशुखाद्य देण्याचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याला ज्या वेळा महापूर आला त्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मानवतेच्या दृष्टीनं हा मदतीचा एक आधार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. त्याला सढळ हाताने सर्व नागरिकांनी मदत करावी आणि कार्यकर्त्यांनी अशा पावसात सुद्धा आपला जो उत्साह ठेवलेला आहे, कारण आता तरी सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस जोरात चालू आहे. आज जे कष्ट घेणार आहेत त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आज 22 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आहे. पाऊस थांबायला तयार नव्हता. मदतीसाठी पीएम फंड जो आहे यातून पैसे देणं गरजेचं आहे का केंद्राने? PM केअर मधून घ्यावं किंवा कशातून द्यावं हा वास्तविक विषय हा केंद्र सरकारचा आहे. विनाकारण एखाद्या विषयावर कुठची टीका करणं योग्य नाही. ही जी वेळ आहे ही राजकारणाची वेळ नाही. आपल्याला केंद्रानं भरीव मदत द्यावी, ती कशातून द्यावी, काय द्यावी यासाठी मुख्यमंत्री कालपासून दिल्लीत तेढ ठोकून आहेत. त्यांनी अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे, काल पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की या संकटाच्या काळात केंद्र सरकार चांगली मदत करेल आणि या शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा युती शासन प्रयत्न करेल.
राज्यभरातून अशाच प्रकारची मदत राष्ट्रवादीच्या वतीने दिली जाते का? अजितदादांनी तशा काही सूचना दिलेल्या आहेत? अजित पवारांनी आणि सुनील तटकरे साहेबांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटते राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर करणारच आहे, पण सगळ्याच नागरिकांनी केलं पाहिजे. आता सहकारी संस्था असतील, मला वाटते मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आज विनंती करणार आहे की ताबडतोबीनं ज्या सहकारी संस्था चांगल्या फायद्यात असतील त्यांना काहीतरी, कारण शेवटी ऑडिटमध्ये निघून हा मुद्दा आहे, किंवा जे दानशूर आहेत, जे उद्योगपती आहेत, जे देणगीदार आहेत, CSR फंड आहे, अशामधून प्रचंड मदत उभी राहू शकते. त्यांच्याकडून पशुखाद्य आणि चाऱ्याची आणि वैरणीची आणि त्यांचा जो TMR चारा तयार करते त्याची आम्हाला अपेक्षा आहे. मी आजच ती व्यवस्था आम्ही करतोय. हा विषय थोडासा वेगळा आहे. राज्यभरात महायुतीच्या वतीनं मेगा प्लॅन केला जातो की जिथं जिथं बंडखोरी टाळण्यासाठी किंवा लोक अवलंबून रोखण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवायचा असा एक प्लॅन दिसतोय. कारण पुण्यामध्ये ताकद सुद्धा आहे की राष्ट्रवादी स्वतंत्र, तुम्ही सुद्धा कोल्हापुरात मैत्री झालीच नाही आणि स्वतंत्र लढू, अशा प्रकारची भूमिका आहे. कुठं राज्यभरात अवलंबून रोखण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळू नये अशा प्रकारचं नियोजन केलं? नाही, मला काही नियोजनाचं पत्र माझं माहिती नाही. म्हणजे आमचं एक ठरलेलं आहे की जिथं जमेल तिथं आपण युतीनं लढायचं, जिथं जमणार नाही आणि आम्ही जिथं शक्तिवान असतो तिथं वेगळं लढायचं. तिन्ही पक्षावर एकमेकावर टीका करायची नाही, पण झेंडा मात्र युतीचाच फडकवायचा हे ठरलेलं आहे. मदत सरकारकडून होत नाही, उद्धव ठाकरे म्हणतात की आपण आम्ही मोर्चाकडून सरकारला निवडून. आता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री होते. अशी एक दिवसात ताबडतोब 2 दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात. लगेच मदत, आता पिकाचं नुकसान झालं, आता हे पिकाचं नुकसान हे ताबडतोबीने काही शेतकऱ्याला मिळणारच नव्हतं. पीक आल्यानंतरच त्याचं नुकसान काय ठरणार होतं. तरी सुद्धा ड्रोननं पंचनामे करावेत, मोबाईलनं पंचनामे करावेत अशा सूचना दिल्या. शेवटी आकडा तरी कळला पाहिजे, नक्की किती नुकसान झालं हे ते कळलं पाहिजे. हेच जर याला समजणार नसेल तर विरोधासाठी विरोध करतायत. आणि आजपासून 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि मला वाटतं 5,000 रुपये रोख रक्कम आज देण्याला सुरुवात झालेली आहे. आणि मला सांगितलं 2 दिवस झाला महापूर येऊन. आधी रेस्क्यूमध्ये 2 दिवस लागले त्यांना माणसं काढायला, त्यानंतर पंचनामे, त्यानंतर ती कुटुंब कॅम्प करणं. प्रशासनावर किती ताण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ताबडतोब सुरू झालेलं आहे. आपत्तीच्या काळात राजकारण केलं जातं असं वाटतंय का तुम्हाला? आता हे बघा, PM केअर कालपासून शब्द, PM केअर काय आणि दुसऱ्या तिजोरीत दिला केंद्रातला तर पैसा चालत नाही. PM केअरच कुठला काढायचा? म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. आता मला वाटतं कर्जमाफी ज्यावेळेला ते होईल, आज विषय कुठला आहे की त्यांना मदत देणं, त्यांचे जे नुकसान आहे त्याला मदत पोहोचवणं, त्यांना आपत्तीग्रस्त जी लोक आहेत त्यांना सहकार्य करणं, त्यांना दिलासा देणं, त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडामध्ये दूध कसं जाईल, त्यांना जेवण कसं जाईल, त्यांना घरदारं जे सोडून जे राहिलेत त्यांना कपडा लत्ता कसा मिळेल, ह्याची व्यवस्था पहिलं प्राधान्य त्याला असलं पाहिजे. शरद पवारांनी मंत्र्यांना एक सल्ला दिलेला आहे की दौरे आता कमी करा. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. आता मंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही. सगळं मंत्रिमंडळ आता बांधावर जाऊन फिरून आलेलं आहे, सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे, पुन्हा किती नुकसान होणार त्याचे आकडे येणार आहेत. त्यामुळे मंत्री गेला की पोलिसाच्या 2 गाड्या, त्याच्या मागं पोलीस, त्याच्या मागं, कारण ते गेल्यानंतर लोक त्यांना घेराव घालतील, काय करतील, त्याचं संरक्षण, प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता मदत करणं हे महत्वाचं भाग आहे. सगळ्यांनी खिशात हात घालायचा आता. आता महापुराच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्याचं आपण काम करतोय. आता कुठला मेळावा आणि बिळावा, आपण ह्या लोकांना कसं बाहेर काढू, यांना मदत कशी देऊ, यांना आधार कसा देऊ, आता तो त्यांचा प्रश्न आहे. वास्तविक आता आपण कुठल्या काळातून चाललेलो आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. माझं काय म्हणणं आहे की कुठलाही राज्य सरकार असेल, मुख्यमंत्री असतील, ही अशी आपत्ती संकट येत राहतात. त्या वेळेला विरोधकांनी उठायचं आणि तेच बोलायचं.
हे आता काय मला वाटतं ही फॅशनच झालेली आहे. माझं मत काय आहे की जरूर तुम्ही टीका करा, तुमचा अधिकार आहे, विरोधी पक्ष म्हणून तुमचं काम आहे, परंतु लगेच आज सकाळी महापूर आला आणि संध्याकाळीच लगेच मदत द्या, लगेच कर्जमाफीच करा, अशा गोष्टी ते करायच्या वेळेला होणारच आहे ना. आम्ही ते आश्वासन दिलेलं आहे, आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.